नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. होतो आहे. जे खेळाडू त्या ठिकाणी निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करतो. भगत कुटुंब समाजाच्या सेवेमध्ये अग्रेसर राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. नवी मुंबईची मिनी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या सानपाडा सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलचा सांगता समारोप पारितोषिक वितरण सोहळा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर नामदार गणेश नाईक यांच्या समवेत फेस्टिवलचे प्रणेते दशरथ भगत, संयोजक निशांत भगत, संदीप भगत, माजी नगरसेविका फशीबाई भगत, रुपाली भगत, वैजंती भगत आदी मान्यवर उपस्थित होते. फेस्टिवलच्या भव्य व यशस्वी आयोजनाबाबत मंत्री गणेश नाईक यांनी कौतुक करत असे स्पोर्ट्स फेस्टिवल काळाची गरज असल्याचे म्हटले. खेळण्याची आवड असते, खेळण्याची संधी मिळते, परंतु सुरुवातीच्या कालखंडात कोणीतरी प्रोत्साहन करणारा गरजेचा असतो. आज दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलची सुरुवात झाली. 3000 खेळाडू त्याच्यात सहभागी होतात. जवळजवळ 16 गेमची त्या ठिकाणी समावेश आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्वांचाच समावेश करून त्या ठिकाणी या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि भविष्यकालामध्ये या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलला मिनी मॅरेथॉनचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. दशरथजी भगत, निशांत भगत, संदीप भगत हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी सर्व जनसामान्यातील समाजाकरता काम करणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना घेऊन काम करीत आहेत. त्यांना त्याच्यात यश मिळेल आणि भविष्यकाळात हा सोनखार फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा करेल असा विश्वास व्यक्त करतो. फेस्टिवलचे प्रणेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक निशांत भगत आणि पाम बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, नागवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ व इच्छावर्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने पार पडलेले या मोबाईल छोडो मैदान जोडो क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांचा समावेश असल्याने सानपाडा पाम बीच परिसरातील लहान मुलामुलींना, विद्यार्थी, महिला, युवक, युवती, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा फेस्टिवल एक पर्वणी असते. यावेळी विजेत्या स्पर्धकांनी आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या फेस्टिवलचं यंदाचे 8वे वर्ष असून 9000 नागरिकांची उपस्थिती या 4 दिवसात चाललेल्या स्पोर्ट्स फेस्टिवल मध्ये लाभली. मुख्य म्हणजे आनंदी राहूया, मैदानी खेळ खेळूया, कुटुंब जोडूया या संकल्पनेतून स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटीचा मूळ उद्देश असल्याचे फेस्टिवलचे प्रणेते दशरथ भगत, संयोजक निशांत भगत यांनी सांगितले. सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 हे दरवर्षी आम्ही साजरं करत असताना यावर्षी जो रिस्पॉन्स जो नागरिकांकडून मिळत आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या विभागामध्ये 30,000ची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जर समजा 3,000 लोक फक्त रजिस्ट्रेशन करत असतील, त्याच्यामध्ये बघायला येणारी संख्या, त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करणाऱ्या येणाऱ्यांची संख्या, असं सर्व जर एकूण एक कॅल्क्युलेशन केलं तर या अशा सानपाडा, पाम बीच, सोनखार विभागामधली 9 ते 10,000 लोक खाली उतरणं आणि त्याची मजा घेणं, स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटी ही जी
टॅगलाईन दिली ही खरी ठरताना या ठिकाणी दिसत आहे. आम्ही अनेक वेळेला ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये ज्या वेळेला आम्ही सांगितलं की आपल्याला मोबाईल छोडो मैदान जोडो ह्या घोषणा दिल्या, त्या पद्धतीने तशी लोकांची आम्हाला तसा पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला लोकांकडनं मिळाला आहे. आणि म्हणून खरोखरच ज्या गोष्टीसाठी आपण उपक्रम एखादा घेतो आणि त्याला जर पूर्णतः सपोर्ट नागरिकांचा मिळत असेल तर त्याच्यामध्ये उत्साह नक्कीच आमचा वाढत असतो. आणि म्हणून आदरणीय दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नवीन कुठली तरी टॅगलाईन घेऊन आम्ही उतरत असतो. आणि तशा पद्धतीने ह्यावर्षी स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटी अशी घोषणा देऊन आम्ही उतरलेलो होतो. आणि आज योगायोगानं आदरणीय राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचं ह्या कार्यक्रमाला जी उपस्थिती लाभली त्याच्यामुळे याला जे 4 चांद लागले, याच्यामध्ये जे उत्साह निर्माण झाला आणि त्याच्यामुळे नक्कीच या विभागातल्या नागरिकांनाही या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आणि नाईक साहेबांची उपस्थिती लाभल्यामुळं त्याला अजून एक चांगला दर्जा प्राप्त झालेला आहे. या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलच्या निमित्तानं ज्या नागरिकांनी या स्पोर्ट्स फेस्टिवलला सपोर्ट केला त्यांचंही मनापासून मी आभार मानतो. त्यासोबतच ज्या लोकांनी या प्रत्येक गेममध्ये आपलं योगदान दिलं, ते नियोजनासाठी योगदान दिलं, ते चांगलं गेम होण्यासाठी प्लॅनिंग केली, त्यांनी सहकार्य केलं, अशा प्रत्येकाचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आमच्या या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलची जी नियोजन समिती आहे त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करता.